जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील शेतकरी हे महायुती सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा बाळगून आहेत। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे, तर भाजप मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे दिवसभर ही बातमी चर्चेचा विषय ठरलेली महायुतीमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचं पाहायला देखील मिळालंय। मग अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध का केला आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। तर मित्रांनो बघा, अलीकडेच अजित पवारांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका सभेमध्ये शेतकऱ्यानं शेतकरी कर्जमाफीची मागणी केली। त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतील माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी ऐकलं का असा प्रश्न अजित पवारांनी कर्जमाफीचा नकार दाखवला। परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपनं प्रसिद्धी केलेल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू अशी ग्वाही देण्यात आलेली आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चंद्रपूर असो किंवा नाशिक जिल्ह्यातील प्रचार सभा असो या सभांमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिली। आता हा दिलेला शब्द पाळा अशी मागणी निवडणुकीनंतर शेतकरी करत आहेत, तर भाजपच्या नेत्यांकडून देखील कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे। विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून दिलेली। त्यासोबतच विरोधकांनी देखील कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलेला आहे, त्यावर देखील आश्वासन पूर्ण करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात शब्द दिला। पण आता मात्र राज्य सरकारच्या लाडक्या योजनांमुळे तिजोरीवर अधिकचा भार पडल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे। खरं म्हणजे निवडणुकीच्या आधी देखील अजित पवार शेतकरी कर्जमाफीसाठी अनुकूल नव्हते। अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केल्यावर पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळी देखील त्यांनी ऐपत पाहून खर्च केला पाहिजे असं सांगितलं होतं। तर विधानसभा निवडणुकींच्या नंतर राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल अशा आशयांचं विधान करून अजितदादांनी इरादा स्पष्टच करून टाकलेला होता। त्यामुळे त्यांची आत्ताची भूमिका ही त्याच रेषेवरती जाणारी आहे। पण भाजपच्या नेत्यांकडून मात्र कर्जमाफीसाठी मानधरणी केली जाईल अशी शक्यता दिसते। भाजपचे प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी माहिती अलीकडेच दिली होती। त्यामुळे महायुती सरकारमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचं दिसत आहे। आता महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे। खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन सुद्धा पूर्ण करावं अशी मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिल्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत। कारण मागील 3 वर्षांपासूनच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला केंद्र सरकारच्या धोरणांमुळे किफायतशीर दर मिळत नाही। कापूस, सोयाबीन या प्रमुख राज्यातील पिकांसह अन्य पिकांचे दर देखील बाजारात हमीभावाच्या खालीच आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची कसलीही हमी राहिली नाही। परिणामी बँकेकडून घेतलेले पीक कर्ज पूर्णतः थकली आहेत। त्यामुळे बँका नव्याने कर्ज द्यायला तयार नाहीत। शेतकरी या सगळ्या कारणांमुळे कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत। परंतु कर्जमाफीवरून महायुती सरकारमध्येच आता मतभेद असल्याचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन हवेत फिरण्याची शक्यता
अधिक असल्याची चर्चा आता व्यक्त होऊ लागली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतं? महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी करेल का? अजित पवार शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी राजी होतील का? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। आणि तसेच तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।